नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। नदीपात्रात सांडपाणी सोडणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश। खाजगी संस्था व उद्योगांकडून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट नदीपात्रात सोडले जाते। यापुढे अशा उद्योगांवर केवळ नोटीस न बजावता थेट व कठोर कारवाई केली जाईल, असे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले। आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या। तत्पूर्वी मंत्री मुंडे यांनी तळवडे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशन व इंद्रायणी नदीची सद्यस्थितीची तसेच रावेत येथील पंपिंग स्टेशन व पवना नदीतील प्रदूषणाची पाहणी केली। शहरात आता बिल्डरांना राडारोड्यासाठी पैसे मोजावे लागणार। वायू प्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील विविध बांधकाम संस्था तसेच खाजगी व सरकारी ठेकेदारांना राडारोडा शुल्क बंधनकारक केले आहे। या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे। पालिका हद्दीत बांधकाम करताना व जुनी बांधकामं पाडताना तसेच सरकारी संस्थांची विकास कामं करताना निर्माण होणाऱ्या बांधकामाच्या राड्यारोड्याची नियमानुसार विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे। बोगस उपसूचनांवर फक्त भाजपच्याच नगरसेवकांच्या सह्या। स्थायी व सर्वसाधारण सभेची मान्यता नसताना बोगस उपसूचनांद्वारे सुमारे 52 कोटींपेक्षा अधिक रकमेचा कथित अपहार झाल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्षांनी केला होता। यामध्ये त्यांच्याच भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी बोगस उपसूचनांवर सह्या केल्याने त्यांची ही चौकशी होणार का, असा प्रश्न आता निर्माण झालाय। सुमारे 20 बोगस उपसूचनांद्वारे साधारण 70 कामांच्या तरतुदी वाढ व घट करून 52 कोटी रुपयांपेक्षा अधिक कामांची बिले ठेकेदारांना दिली आहेत। पिंपरी पोलीस दलात नव्या वाहनांचा ताफा। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला 8 मोटारी व 42 दुचाकी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करून आल्या आहेत। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड पोलीस दलात मनुष्यबळ वाढवणे, परिमंडळ व विभागांची फेररचना करणे, नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती व संख्या वाढवणे व आधुनिक साधन सामग्री आदींचा त्यांनी पाठपुरावा करून या सगळ्या मागण्या प्राप्त करून घेतल्या आहेत। अशातच आता ही नवीन वाहनं दाखल झाली आहेत। निगडी ते चाकण मेट्रोचा सुधारित आराखडा महापालिकेकडे मंजुरीसाठी सादर। निगडी ते चाकण 41 किलोमीटर अंतराच्या तब्बल 10,383 कोटी खर्चाचा मेट्रोचा सुधारित आराखडा पिंपरी चिंचवड महापालिकेकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आलाय। निगडीच्या भक्तिशक्ती शिल्प चौक, रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, वल्लभनगर, इंद्रायणी नगर मार्गे चाकण या नव्या मार्गासाठी डीपीआर पिंपरी चिंचवड महापालिकेने मेट्रोकडून बनवून घेतला आहे। त्यात 31 मेट्रो स्टेशन आहेत। पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार। पिंपरी चिंचवड ते भक्तिशक्ती निगडी या मार्गाचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे। यामुळे आता पिंपरी चिंचवड भागातील आणि पुण्यातील भक्तिशक्तीला जाणाऱ्या मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। या नवीन मार्गांमुळे पुण्याच्या उत्तरेकडील निगडीपासून ते दक्षिणेकडील कात्रजपर्यंतचा प्रवास मेट्रोमुळे सुलभ होणार आहे। शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आम्ही वेळेत प्रकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांनी दिली। बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक। भागीदारीतील मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करून महिलेची 17 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। ही घटना पिंपरी येथे घडली। या प्रकरणी अरविंद खरात राहणार पिंपरी आणि एक महिला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी महिला या एका मालमत्तेत भागीदार असल्याचे माहीत असूनही आरोपींनी संगनमत करून बनावट दस्तावेज तयार केले। त्या आधारे महिला आरोपींनी ही मिळकत आरोपी अरविंद खरात यांच्या नावावर करून फिर्यादींची 17 लाखांची फसवणूक केली। काळ्या म्हणून चिडवल्याने डोक्यात टाकला कोयता। थट्टा मस्करीमध्ये काळ्या असे संबोधल्याचा राग मनात धरून तरुणाने हातगाडी चालकाच्या डोक्यात कोयता टाकून वार केले। हा प्रकार चिखली येथील जाधववाडीमध्ये काल रात्री घडला। फिर्यादी हे दालच्या राईसची हातगाडी चालवतात। आरोपी हा त्यांचा नियमित ग्राहक आहे। फिर्यादीने त्याला थट्टा मस्करीमध्ये काळ्या अशी हाक मारली। याचा राग आल्याने आरोपीने कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यात मारला। यात ते गंभीर जखमी झाले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।